जय हिंद मित्रांनो, एक्झाम जी के मराठी बाय एस.एम. या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर बघा मित्रांनो, आपण जिल्हा परिषद भरती यामधील तांत्रिक प्रश्नांचे जे पदं आहेत तर त्या पदांचा आता आपण तांत्रिक प्रश्नांचा सराव करत आहोत. त्याच्यामध्ये बघा आरोग्यसेवक पुरुष, त्याच्यानंतर आरोग्यसेवक महिला, त्याच्यानंतर आरोग्य पर्यवेक्षक व पशुधन पर्यवेक्षक. तर या 4 पदाव्यतिरिक्त अजूनही इतर पदं आहेत की त्या पदांना तांत्रिक प्रश्न विचारले जातात. जवळपास काही पदांना 40 मार्कांचे तांत्रिक प्रश्न विचारले जातात आणि काही पदांना 50 मार्काचे तांत्रिक प्रश्न विचारले जातात. अत्यंत महत्त्वाचे हे व्हिडिओ आहेत मित्रांनो, कारण 40 ते 50 मार्क तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. तर बघा मित्रांनो, हा व्हिडिओचा आपला 3रा भाग आहे. ज्याने कोणी पहिले 2 भाग पाहिले नसतील तर व्यवस्थित पाहून घ्या. आपण एकदम सुपरफास्ट सराव करत आहोत. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, आपण पहिल्या 2 व्हिडिओमध्ये जवळपास 100 प्रश्न पाहिले आहेत आणि ह्या व्हिडिओमध्ये आता 50 प्रश्न पाहूया. तर बघा मग 101 वा प्रश्न. तर बघा, रक्तदाब मोजण्यासाठी रिकामी जागा उपकरण वापरतात. बघा, रक्तदाब मोजण्यासाठी तर काय वापरतात मग? स्पिग्मोमॅनोमीटर. बघा, स्पिग्मोमॅनोमीटर हे रक्तदाब मोजण्यासाठी उपकरण वापरतात. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न, भारतीय हवामानशास्त्र संस्था कधी स्थापन करण्यात आली? बघा, भारतीय हवामानशास्त्र संस्था याची स्थापना विचारलेली आहे. कधीचे? 1875ची स्थापना आहे. मित्रांनो, याची PDF-सुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. टेलिग्रामची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. पुढचा प्रश्न बघा, भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्था कधी स्थापन करण्यात आली? बघा, भारतीय प्राणी संरक्षण संस्था कधी स्थापन करण्यात आली? तर कधी आली मग स्थापन? तर 1 जुलै 1916 मध्ये भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्था स्थापन करण्यात आली. 1 जुलै 1916. पुढचा प्रश्न बघा, जागतिक मृदा दिवस कधी साजरा करण्यात येतो? बघा, जागतिक मृदा दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिवस साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, मद्यपानामुळे रिकामी जागाचा अभाव होतो. बघा, मद्यपानामुळे कशाचा अभाव होतो मग? तर नायसिनचा अभाव होतो. पुढचा प्रश्न, जागतिक अन्न सुरक्षा दिवस कधी साजरा करण्यात येतो? बघा, जागतिक अन्न सुरक्षा दिवस कधी साजरा करण्यात येतो मग? 7 जून रोजी साजरा करण्यात येतो. महत्त्वाचा प्रश्न होता. पुढचा प्रश्न बघा, 107वा प्रश्न, उन्हाळ्यापेक्षा हिवाळा किंवा पावसाळ्यात ध्वनी लांब अंतराहून स्पष्टपणे ऐकू येतो. कारण? बघा, हिवाळा किंवा पावसाळ्यात हवेतील आर्द्रता जास्त असते, म्हणून उन्हाळ्यापेक्षा हिवाळा किंवा पावसाळ्यात ध्वनी लांब अंतराहून स्पष्टपणे ऐकू येतो. पुढचा प्रश्न, शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? बघा, शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे मग? तर यकृत ग्रंथी ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. पुढचा प्रश्न बघा, जीवाणूमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धत कोणती आहे? बघा, जीवाणूमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धत तर कोणती आहे मग? द्विविखंडन पद्धती. बघा, द्विविखंडन पद्धती ही जीवाणूमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धत आहे. पुढचा प्रश्न बघा, विंचू हा रिकामी जागा प्राणी आहे. तर बघा मग, विंचू हा कसा प्राणी आहे? तर पिल्लांना जन्म देणारा प्राणी आहे. महत्त्वाचा आहे, व्यवस्थित पहा. पुढचा प्रश्न बघा, ओझोन संरक्षण दिवस कधी साजरा करण्यात येतो? बघा, ओझोन संरक्षण दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर 16 सप्टेंबर रोजी ओझोन संरक्षण दिवस साजरा केला जातो. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे, उडणारा सस्तन प्राणी तर कोणता आहे मग? वटवाघूळ हा उडणारा सस्तन प्राणी आहे. पुढचा प्रश्न बघा, गांडूळ हा प्राणी कोणत्या संघात येतो? बघा, महत्त्वाचा आहे, गांडूळ हा प्राणी तर कोणत्या संघामध्ये येतो मग? तर संघ ॲनिलिडा. संघ ॲनिलिडामध्ये गांडूळ हा प्राणी येतो. पुढचा प्रश्न बघा, गुरुत्वाकर्षणाचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? बघा, गुरुत्वाकर्षणाचा शोध महत्त्वाचा आहे तर कोणी लावला मग? आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, इलेक्ट्रॉनचा शोध रिकामी जागा यांनी लावला. बघा, आता इलेक्ट्रॉनचा शोध तर कोणी लावला मग? तर सर जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावलेला आहे. पुढचा प्रश्न, जागतिक क्षयरोग दिन कधी साजरा केला जातो? बघा, जागतिक क्षयरोग दिन कधी साजरा करण्यात येतो मग? तर 24 मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन साजरा केला जातो. पुढचा प्रश्न बघा, HIV लागणच्या व्यवस्थापन आणि उपचारासाठी कोणते औषध वापरतात? बघा, HIVच्या व्यवस्थापन आणि उपचारासाठी कोणते औषध वापरले जाते? तर कोणते मग? रिटिनोवीर हे औषध वापरले जाते.
पुढचा प्रश्न, हत्तीपाय हा रोग कोणत्या वर्गामध्ये मोडतो? बघा, हत्तीपाय रोग कोणत्या वर्गामध्ये मोडतो? तर हा एक प्रदेशनिष्ठ रोग आहे. पुढचा प्रश्न बघा 119वा, खालीलपैकी कोणते मूलद्रव्ये धातू सदृश्य आहेत? बघा, धातू सदृश्य मूलद्रव्ये कोणते आहेत? तर हे सिलिकॉन. पुढचा प्रश्न, पृथ्वीच्या पृष्ठभागावर ॲल्युमिनियम हा धातू शेकडा किती प्रमाणात आढळतो? बघा, ॲल्युमिनियम हा धातू शेकडा किती प्रमाणात आढळतो आपल्या पृथ्वीवर? तर जवळपास 7 ते 8% ॲल्युमिनियम हा धातू आढळतो. पुढचा प्रश्न बघा, मानवाच्या रक्ताचा pH साधारणतः किती असतो? बघा, मानवाच्या रक्ताचा pH तर किती असतो मग? साधारणतः जवळपास 7.35 ते 7.45 इतका मानवाच्या रक्ताचा pH असतो. पुढचा प्रश्न, कोणता विषाणू तोंडाद्वारे प्रवेश करून चेतासंस्थेवर परिणाम करतो? बघा, तोंडाद्वारे प्रवेश करतो आणि नंतर मग चेतासंस्थेवर परिणाम करतो. तर कोणता विषाणू आहे हा? तर पोलिओ व्हायरस. पुढचा प्रश्न बघा 123वा, खगोलशास्त्राला समर्पित केलेली भारताची पहिली अंतरिक्ष वेधशाळा, उपग्रह वेधशाळा रिकामी जागा आहे. तर कोणती आहे मग? तर ॲस्ट्रोसॅट. खगोलशास्त्राला समर्पित केलेली ही भारताची पहिली अंतरिक्ष उपग्रह वेधशाळा आहे, ॲस्ट्रोसॅट. व्यवस्थित लक्षात घ्या नाव. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो 124वा, हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थांमध्ये कोणता जीवाणू वाढण्याची शक्यता असते? महत्त्वाचा प्रश्न आहे हा. हवाबंद डब्यामध्ये खाद्यपदार्थामध्ये तर कोणता जीवाणू वाढण्याची शक्यता असते? तर कोणता मग? क्लोस्ट्रिडियम हा जीवाणू वाढण्याची शक्यता असते. पुढचा प्रश्न, पिवळा ताप हा रोग कशामुळे होतो? बघा, पिवळा ताप हा रोग कशामुळे होतो? तर आर्बो व्हायरस विषाणू यांच्यामुळे पिवळा ताप हा रोग होतो. पुढचा प्रश्न बघा 126वा, ज्या केंद्रभागांचे अनुक्रमांक आणि अणुवस्तुमान विविध असतात पण न्यूट्रॉनची संख्या समान असेल तर त्यांना काय म्हणतात? बघा, ज्या केंद्रभागांचे अनुक्रमांक आणि वस्तुमानांक विविध असतात पण न्यूट्रॉनची संख्या समान असते तर त्यांना काय म्हणतात मग? तर आयसोटोन म्हणतात. पुढचा प्रश्न बघा 127वा, रिकामी जागा या जीवाणूंचा जैविक खत म्हणून वापर करतात. बघा, आता कोणत्या जीवाणूंचा जैविक खत म्हणून वापर करतात? तर रायझोबियम या जीवाणूंचा जैविक खत म्हणून वापर करतात. महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा, मलेरिया रोग रिकामी जागामुळे होतो. बघा, आता मलेरिया रोग कशामुळे होतो? तर प्लाझ्मोडियममुळे मलेरिया रोग होतो. पुढचा प्रश्न, रिकामी जागा या रोगावर BCG ही प्रतिबंधक लस म्हणून वापरली जाते. बघा, आता कोणत्या रोगावर BCGची लस प्रतिबंधक म्हणून वापरली जाते? तर क्षयरोगावर ही BCGची लस वापरली जाते. पुढचा प्रश्न, हायड्रोजन या मूलद्रव्याचे वैशिष्ट्य कोणते? बघा, आता हायड्रोजन या मूलद्रव्याचे वैशिष्ट्ये तर कोणती आहे मग? तर हायड्रोजनच्या अणूच्या केंद्रकात न्यूट्रॉन नसतो. बघा, महत्त्वाचं आहे, हायड्रोजनच्या अणूच्या केंद्रकात न्यूट्रॉन नसतो. चला पुढचा प्रश्न, स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे? बघा, स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे? तर कशाचे मग? लोखंड, क्रोमियम आणि निकेल याचे संमिश्र हे स्टेनलेस स्टील आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, खालीलपैकी कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? बघा, लोखंडाचे गंजणे रोखतो तर कोणता धातू आहे मग? जस्त धातू हा लोखंडाचे गंजणे रोखतो. पुढचा प्रश्न 133वा, अमलगममध्ये नितांत आवश्यक काय असते? बघा, अमलगममध्ये नितांत आवश्यक काय असते? तर काय असते मग? तर पारा हा नितांत आवश्यक असतो अमलगममध्ये. पुढचा प्रश्न बघा 134वा, मूलद्रव्यांचे समस्थानिके म्हणजे काय? बघा, आता महत्त्वाचं आहे, मूलद्रव्यांचे समस्थानिके म्हणजे काय? तर काय मग? तर अनुक्रमांक सारखा परंतु अणुवस्तुमानांक भिन्न असतो. पुढचा प्रश्न, डांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कमी होतो तर त्याचे कारण काय? बघा, डांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कमी होत असतो तर त्याचे कारण काय मग? तर त्याचे संप्लवन होते. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो 136वा, आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी ही त्यांच्या रिकामी जागानुसार करतात. बघा, जे आधुनिक आवर्त सारणी असते त्यांच्यामध्ये मूलद्रव्यांची मांडणी ही कशी करतात मग? तर त्यांच्या अणुअंकानुसार मूलद्रव्यांची मांडणी केली जाते. पुढचा प्रश्न बघा 137वा, मानवाच्या लाळेचा pH साधारणतः किती असतो? बघा, मानवाच्या लाळेचा pH साधारणतः किती असतो मग? तर 6.8 इतका मानवाच्या लाळेचा pH असतो, 6.8. पुढचा प्रश्न बघा,
कोणत्या प्रक्रियेमध्ये स्थायीरूप पदार्थाचे द्रवरूप पदार्थात रूपांतर न होता सरळ वायुरूप पदार्थात रूपांतर होते? बघा, स्थायीरूप पदार्थाचे द्रवरूप पदार्थात रूपांतर न होता सरळ वायुरूप पदार्थामध्ये रूपांतर होते. तर ही कोणती प्रक्रिया आहे मग? तर ही संप्लवन प्रक्रिया आहे. पुढचा प्रश्न, गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणते? बघा, गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण तर कोणते आहे मग? तर प्रमुख लक्षण आहे डोकेदुखी. गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण आहे डोकेदुखी. बघा 140वा प्रश्न, खालील धातू घनतेनुसार चढत्या क्रमाने लिहा. बघा, धातू घनतेनुसार चढत्या क्रमाने लिहा. तर बघा मग, तर सर्वात पहिला धातू येतो तांबे, त्याच्यानंतर बघा शिसे, त्याच्यानंतर सोने आणि सर्वात शेवटी प्लॅटिनम. पुढचा प्रश्न बघा, ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास रिकामी जागा म्हणतात. बघा, ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते तर त्या तापमानास काय म्हणतात मग? तर दवबिंदू म्हणतात. पुढचा प्रश्न बघा 142वा, खालीलपैकी कोणते मिश्रण नाही? बघा, खालीलपैकी कोणते मिश्रण नाही? तर बघा मग, पाणी, हवा, खडू, माती याच्यापैकी कोणते मिश्रण नाही मग? तर पाणी हे मिश्रण नाही. पुढचा प्रश्न बघा 143वा, रिकामी जागा हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे. बघा, आता परीक्षेला कसा प्रश्न विचारू शकतात? सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह कोणता? तर कोणता आहे मग? बुध. तर हा प्रश्न कोणता आहे? सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह. बघा, दोन प्रश्न इथे तयार होतात. सूर्याच्या जवळचा ग्रह कोणता आणि सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह कोणता? तर कोणता आहे मग? तर बुध ग्रह आहे. व्यवस्थित पहा, महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या विषाणूच्या संसर्गाने एड्स हा रोग होतो? बघा, एड्स हा रोग कोणत्या विषाणूच्या संसर्गाने होतो? तर कोणता आहे मग विषाणू तो? तर ह्यूमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. तर याच्यामुळे एड्स हा रोग होतो या विषाणूच्या संसर्गाने. पुढचा प्रश्न, पृथ्वीचे फिरण्याची दिशा कशा प्रकारे असते? बघा, जी आपली पृथ्वी फिरते तर तिची दिशा कशा प्रकारे असते? तर पश्चिमेकडून पूर्वेकडे ही पृथ्वी फिरण्याची दिशा आहे. बघा, पश्चिमेकडून पूर्वेकडे. पुढचा प्रश्न बघा, आधुनिक आवर्त सारणी खालीलपैकी कशावर आधारित आहे? बघा, जी आधुनिक आवर्त सारणी आहे तर ती कशावर आधारित आहे हे विचारलेलं आहे. तर मग कशावर आधारित आहे आधुनिक आवर्त सारणी? तर ही आहे मूलद्रव्यांचे अणुअंकावर आधारित आहे. आधुनिक आवर्त सारणी ही मूलद्रव्यांच्या अणुअंकावर आधारित आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, व्यवस्थित पहा. मित्रांनो, याची PDF तुम्हाला टेलिग्रामला आपल्या देण्यात येईल. ज्यांनी कोणी टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर त्याने आधी व्यवस्थित जॉईन करा, कारण त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे, जर व्हिडिओ आवडत असेल मित्रांनो तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. चला 147वा प्रश्न पाहूया. बघा मग, हळूहळू विकसित होणारे आणि दीर्घकालीन राहणाऱ्या संसर्गात रिकामी जागा म्हणतात. बघा, ते हळूहळू विकसित होतात आणि दीर्घकाल राहतात तर त्यांना काय म्हणतात मग? तर तीव्र संक्रमण रोग म्हणतात. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता आजार बरा करण्यास ॲग्रिमायसिन वापरतात? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणता आजार बरा करण्यास ॲग्रिमायसिन वापरले जाते? बघा, ॲग्रिमायसिन वापरले जाते. तर कोणता आजार आहे मग? तर जीवाणूचा आजार बरा करण्यासाठी ॲग्रिमायसिनचा वापर केला जातो. जीवाणूचा आजार. व्यवस्थित पहा. चला मित्रांनो, आजचा शेवटचा प्रश्न बघूया. 150वा प्रश्न, अनुक्रमांक म्हणजे काय? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. डायरेक्ट अनुक्रमांक म्हणजे काय? तर अनुक्रमांक म्हणजे प्रोटॉनची संख्या. व्यवस्थित पहा, अनुक्रमांक म्हणजे प्रोटॉनची संख्या. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचे आपले 3 व्हिडिओच्या माध्यमातून जवळपास 150 प्रश्नांचा सराव आपण केलेला आहे. अशी सिरीज पुढे कंटिन्यू चालू राहणार आहे मित्रांनो. आता इथून पुढे हळूहळू प्रश्नांची क्वालिटी वाढत जाणार आहे, टफ होत जाणार आहेत प्रश्न. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडत असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. आणि आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर व्यवस्थित आधी जॉईन करा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे, प्रत्येक अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनलला देण्यात येत आहे. त्याच्यामुळं टेलिग्राम चॅनल तुमच्यासाठी जॉईन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. व्यवस्थित आधी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. ठीक आहे मित्रांनो, थँक्यू, धन्यवाद.